जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूवर आणि मृत्यूनंतर भगवान शंकर याची जबाबदारी घेत असतात। तर म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते। तर घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबी कार्यकारण भाव आपणास समजत नाही। असे प्रश्न ज्या वेळेस आपण केंद्रात घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करण्याची सेवा आपल्याला दिली जाते। तर ती सेवा कशी करायची, कसा सत्यनारायण करायचा, केव्हा मांडायचा, केव्हा वाचायचा, कोणी वाचायचा, या पद्धतीची सगळी माहिती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही तो चेक करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। श्री स्वामी समर्थ।